कोल्हापूर मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस जी आहे ती अंबरनाथ स्टेशनवरती गेले 2 ते 2.5 तासापासून थांबलेले आहे। प्रवाशांनी या ठिकाणी त्यांचा अंत आता पणाला गेला आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी गेले 3 ते 4 तासांपासून हे प्रवासी जे आहेत ते या ठिकाणी या मेलमध्ये बसलेले आहेत। प्रवाशांचं मत असं आहे की 6 वाजता साधारणतः ही मेल जी आहे ती येत असते, मात्र आत्तापर्यंत 10 वाजत आले तरी देखील मेल अंबरनाथ स्टेशनवरतीच थांबून आहे। आपल्यासोबत काही प्रवासी आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। काय सांगाल, किती वाजल्यापासून तुम्ही या ठिकाणी आहात आणि काय हाल आहेत आता सध्या? ही गाडी ॲक्च्युली कल्याणला 6 वाजता पोहोचणं अपेक्षित होतं, पण कल्याणच्या अलीकडे जिथून उतरायला पण काही सोय नाही आहे अशा ठिकाणी यांनी स्थगित केलेली आहे। आणि आमच्यासोबत आता 75 वर्षाची आजी आहे। सकाळपासून तिने चहा नाश्ता काहीच केलेला नाही, ते काहीच सोय नाही आहे। आणि पहिल्याच पावसात जर असं अडथळा येणार असेल तर पुढे काय होणार आहे, ही सोय केलीच पाहिजे। तुम्ही काय सांगाल? तेच सांगणार आम्ही की वयस्कर आजी असल्यामुळे आता त्यांचं काय करायचं। आता काल एक तर रात्रीपासून आम्ही बसमध्ये ट्रेनमध्ये बसलेलो आहे आणि आता सकाळी 6 वाजेपासून आता 10 वाजलेत तरी ट्रेनचं काय नाही। बरं, इतर ट्रेन जातात ठीक आहे, मान्य आहे, पण मग बाकीचं पण मग सोय काहीतरी केली पाहिजे होती ना। किंवा तुम्ही स्टेशनचं प्लॅटफॉर्मकडे तरी लावली असती गाडी, तर निदानला उतरून दुसरी काहीतरी सोय करून आम्ही जाऊ शकतो ना। आणि इथून आम्हाला नाशिक जायचं आहे, म्हणजे कल्याण उतरून आम्हाला नाशिक जायचं आहे। जर समजा त्याही गाड्या निघाल्यानंतर मग आम्ही जायचं काय? बरं, बातम्या अशा येतात की कसारा घाटात पण पॅक आहे हे, मग आम्ही काय करायचं? जायचं कुठं आम्ही लोकांनी? आम्हाला जर नाशिक जायचं आहे आणि वयस्कर राज्य असल्यामुळे थोडं त्यांची पण काळजी। आता इथं न कसली खाण्याची वगैरे काहीच सोय नाही, मग करायचं काय अशा वेळी? आम्ही ना पाणी चहा वगैरे इथं काहीच नाही, मग अशा वेळी करायचं काय? मग असे प्रवास झाले तुम्ही इथे थांबलात? आम्हाला तर 4 तास झाले ना, आम्हाला 4 तास। 6 वाजेपासून इथं गाडी उभी आहे, तसे आता 10 वाजलेत, आता सलग 4 तास झाले ना इथं गाडी उभी आहे। आजी काय 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 सांगाल रेल्वे प्रशासनाला? हेच का बा, कुठंतरी ही सोय व्हायला पाहिजे। गैरसोय लोकांची वयतून राहिलेली वयस्कर लोक हे खूप हाल होत आहे। ते समोरचे त्यांच्या संघ आहे त्या लोकांचे पण त्यांच्या संघ आले आणि काही लोक तर काल रात्रीपासून जेवेल नाही किंवा पाणी पण नाही भेटून राहिलेले। तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। आणखीन काही प्रवासी आहेत आपल्यासोबत। किती वाजल्यापासून तुम्ही इथं आहात आणि काय हाल होत आहेत आता इथे? 6 वाजल्यापासून आम्ही इथं आहे। अजूनपर्यंत काय प्रशासनानं काय आम्हाला उत्तर दिलेलं नाही, काय नाही। आणि आत्तापर्यंत आम्हाला इथे चहासुद्धा आलेला नाही, चहा निघालाच नाही। मग आम्ही नाश्ता करायचा, सगळे भुकेवलेले आहेत, मग काय उपयोग आहे याचा? काहीतरी नाश्ता वगैरे सोय तर पाहिजे, काही झालेलं नाही आम्हाला सोय आतापर्यंत। नक्कीच अशा पद्धतीने गेली 3 ते 4 तासांपासून कोल्हापूर मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस जी आहे ती अंबरनाथ स्टेशनच्या जवळ थांबलेली आहे। त्यामुळे प्रवाशांची असुविधा या ठिकाणी निर्माण झालेली आहे। त्यांचा चहा पाणी नाश्ता हे देखील त्यांना मिळत नसल्यामुळे प्रवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे। सुरेश काडे, एबीपी माझा, अंबरनाथ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।